हालेलुया. आणि Amen. देवाच्या अद्भुत सानिध्याचा अनुभव आम्ही घेत आहोत. And we experience His wonderful presence. काल तो घेतला, And yesterday we experienced it. आज तो घेत We are आहोत, experiencing today. उद्या सुद्धा आम्ही तो घेणार And आहोत. tomorrow we experience it. कारण आमचा देव कधीही न बदलणारा देव आहे. Because God is a never changing God. तो सर्व काळ सारखा आहे. He is the same always. युग येतील युग जातील पण देव तसा आहे. Ages come and go, but the Lord is the same. तो सामर्थ्याचा देव He's a आहे. Lord of power तो वैभवी देव आहे. and a glorious God. म्हणून अशा देवासमोर आम्ही बसलेलो आहोत. And we are seated in front of Him. त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही बसलेलो आहोत. We are in His presence. आणि आम्ही बसलेलो असताना त्याच्या वचनाद्वारे देव आम्हाला घडवत आहे. And while we are sitting, He is creating us with His word. त्याचं वचन जे मौल्यवान आहे, And His word is precious. जो शब्द आमच्या बरोबर आहे, The word that is with us. जे वचन आम्हाला शुद्ध करतं, And the word that makes us pure. ते मौल्यवान वचन तो आमच्याशी बोलत आहे. And He's talking the precious word with कारण us. का? Why so? कारण तुम्ही मौल्यवान आहात. Because you are precious people. मौल्यवान लोकांना मौल्यवान सगळं काय द्यायचं असतं. For the precious people, everything needs to be precious. हालेलुया. Hallelujah. आहेत की नाही तुम्ही मौल्यवान? And are you not precious? हो की नाही? हा, जोरात म्हणा आमेन. ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण देवासाठी कसे आहात? मौल्यवान And in आहात. Christ Jesus, all of you are precious for God. तुमचं मोल कदाचित जगाने ओळखलं नसेल. And the word doesn't recognize your price. तुमचं मोल कदाचित तुमच्या नातेवाईकांनी, तुमच्या आप्तजनांनी ओळखलं नसेल. Your family or relatives don't recognize your preciousness. पण देव तुम्हाला ओळखतो. But God recognizes you. माझी मेंढरं माझी बाणी ऐकतात, And my sheep listen to my ती voice. माझ्या मागे येतात. They come behind आणि me. तो देव म्हणतो मी त्यांना ओळखतो. And Lord says, I know them. त्याने आम्हाला ओळखावं असं आमच्या जवळ काय आहे प्रियानो? And what do we have that He recognizes us? ते जे काही ते मिळाले ते सुद्धा देवाच्या प्रीतीमुळे आम्हाला मिळालेलं आहे. Whatever we have got through His love. देवानं आम्हावर प्रेम केलं And God loved us. आणि त्याने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी दिला. And He gave His only begotten Son to us. आणि त्याच्या निष्कलंक रक्ताच्या द्वारे आम्हाला सर्व पापातून त्यानं आम्हाला सोडवलेलं And आहे. through His innocent blood, He has delivered us from all our sins. वधस्तंभाचं ते अद्भुत ते मरण जे आहे, And the marvelous death on the cross, जे मरण, जे पुनरुत्थान, जे आमच्यासाठी आम्हाला सार्वकालिक जीवन देणारं ठरलेलं and आहे. the death and the resurrection that gave us eternal life. प्रियानो, त्या वधस्तंभाला मोल का आहे? And what price does the cross have? आम्ही पाहतो वधस्तंभाला येशू खिळला होता त्यावेळेस तो एकटाच होता का? While Christ was nailed on the cross, was He alone? त्याच्या उजव्या बाजूला एक चोर वधस्तंभावर खिळलेला होता, डाव्या बाजूला एक चोर वधस्तंभावर खिळलेला होता. And on the right was one thief, on the left was the other thief. आणि आपापल्या दुष्कर्माचे फळ ते भोगत होते. And they were enjoying the fruits of their wrong पण deeds. दोघांच्या मध्ये जो वधस्तंभावर टांगलेला परात्पर देवाचा पुत्र जो कोकरा, तो मात्र आमच्यासाठी तो देव निष्पाप असा होता. And the Lamb, the Son of the Most High God, nailed in between, He was innocent. तो आम्हासाठी पाप असा झाला. He became sin for us. आणि तो जो वधस्तंभ आहे And that cross, त्याला मोल प्राप्त झालं. it got a price. कशामुळे प्राप्त झालं? Why did it so? तिन्ही ते वधस्तंभ लाकडाचे होते. All three crosses were of wood. आणि आम्ही पाहतो की ते वधस्तंभ तिन्ही लाकडाचे ते, पण मधल्या वधस्तंभाला मोल प्राप्त झालं. The center cross was gained preciousness. कारण तिथं मानवाच्या पापांच्या क्षमेसाठी येशूनं स्वतःचं रक्त सांडलं. Because Jesus shed His blood there for the forgiveness of sins of man. आम्ही पाहतो आम्ही जे रूप गमावलं होतं ते रूप त्याच्यातून ते आम्हाला पुन्हा दिलेलं आहे. The form that we had lost, God gave us again through that हालेलुया. cross. आणि म्हणून मी पाहतो ते आम्ही पाहतो वधस्तंभ दोन लाकूड, एक उभं लाकूड एक आडवं लाकूड आहे. And the cross has two logs of wood. One is vertical, another is horizontal. पण मी पाहतो त्या लाकडाला मोल नाही. But the wood doesn't have a price. जे रक्त त्याच्यावर सांडलं गेलं, The blood that is shed on that wood, जो कोकरा त्याच्यावर वधला गेला the lamb that is slaughtered there जगाच्या उद्धारासाठी, for the redemption of the आणि world, म्हणून त्या लाकडाला मोल प्राप्त झालं. that is why the log of wood has a price. हालेलुया. Hallelujah. तिथं आम्ही पाहतो तिथं देवानं नक्षी कोरलेले आहेत. And God has created designs there. आणि म्हणून मी पाहतो त्याकडे आम्ही विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आम्ही ते मोल समजून घेणं फार We have महत्वाचं to आहे. pay special attention. We have to understand the importance there. मी कुठं फिरायला जर गेलो, If I go for a trip somewhere, म्हणजे कुठं समजा हिल स्टेशनला गेलो फिरायला, I go to a hill station, की मी तिथं गेलं की पहिल्यांदा मी तिथं जे हस्तकलाची दुकान असतात ते पाहत असतो. and I go and see the shops where
दगडामध्ये कोरलेले शिल्प, where the sculptures are made. लाकडामध्ये कोरलेले जे आणि शिल्प असतात त्याच्याकडे माझं लक्ष And the असतं. sculptures made on the wood, on the stones. यावेळेस मी गेलो होतो, And when I went now, मला घरातूनच सिनाईने बजावून सांगितलं होतं, and Sinai told me from the house, अजिबात असल्या दुकानाकडे बघायचं नाही. and do not go to the shops where sculptures are there. कारण घरामध्ये ठेवायला जागा नाही. Because there is no place in the house to keep them. आणि बापाचं जसं मुलगा ऐकतो तसं मुलाचं पण बापाने कधी कधी ऐकणं गरजेचं And आहे. father should listen to the son sometimes. आणि मी ऐकला आणि एक सुद्धा वस्तू आणली नाही. And then I listened, I didn't bring anything. पण महत्वाची सांगायची गोष्ट काय आहे, But the important thing here is, एकदा गोव्याला मी असाच फिरायला गेलो होतो I went to Goa one day, आणि मग मी त्याच्या दुकानात घुसलो and then I went to a shop, की पत्नीला येतं टेन्शन. and then my wife gets tense. आणि मग एक एवढा असा उभा घोडा होता वर पाय केलेला, And there was a horse, a standing horse on 2 feet. आणि मी तो गेलो घ्यायला त्या ठिकाणी. I went there to take it, त्याची किंमत सांगितली 6,000 रुपये. and the price was 6,000. हा एवढाच. It was very small, आपण आता कसं की ज्याला जो कलाकार आहे त्याला त्याचं मोल कळतं. and the sculpture understands the importance. त्याला मी म्हटलं अगं त्या लाकडाचं मोल नाही त्याच्यामध्ये, And there's no price to the wood, त्या लाकडामधून तयार केलेलं जे घोड्याचं शिल्प आहे त्याला मोल आहे. and the statue of the horse that is created from the wood, that has a price. त्या कलेला मोल आहे. And the talent has a price. कलेला The art has a price. आर्ट लक्षात ठेव, कला. आता आम्ही पाहतो मोठमोठे आम्ही आणि प्रदर्शन बघायला जातो की चित्रकलेची किंवा जे पोस्टर्स असतात, पेंटिंग असतात त्याची. And we go to some exhibitions where we have paintings and sculptures. आता त्याच्या किमती असतात 50,000, 1,00,000, 2,00,000, कोट्यावधी रुपये असतात त्याची किंमत. And the prices there are 50,000, 1 lakh and crores. मग ते आम्ही पाहतो ते पेंटिंग जे असतं त्या पेंटिंग त्या कलेला महत्व असतं. And the painting and the art has an importance. हालेलुया. Hallelujah. प्रियानो, आम्ही पाहतो त्या वधस्तंभाचं मोल आम्ही थोडक्यामध्ये समजून घेणार आहोत. And we need to understand the preciousness of the cross. बायबल आम्हाला सांगतं, Bible says, आम्ही पाहतो वधस्तंभाचं शिक्षण घेत असताना आम्ही अनेक वेळा त्या वचनाकडे पाहिलेलं आहे. and while we are taking the teaching of the cross, you have seen this verse. जकर्याचं पुस्तक याचा 3रा अध्याय त्याचं 9वं वचन. And Zechariah 13 and 1. तीन जकर्या 9, 3रा अध्याय 9वं वचन. मी यहोशवापुढे मी यहोशवा पुढे ठेविलेला चिरा पहा, ठेविलेला चिरा पहा. एका चिऱ्याला 7 डोळे आहेत. एका चिऱ्याला 7 डोळे आहेत. पहा, सेनाधीश परमेश्वर म्हणतो, 5 सेनाधीश परमेश्वर म्हणतो, मी त्यावर नक्षी खोदीन मी त्यावर नक्षी कोरीन, व त्या देशाचा अधर्म मी त्या देशाचा अधर्म एका दिवसात दूर करेन. एका दिवसात दूर करील. त्याप्रमाणे यशायाच्या ग्रंथामध्ये 51 अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये काय लिहिले पहा. धार्मिकतेस अनुसरणारे, एकाने त्या जकर्यामध्ये राहा, एकाने यशायामध्ये असं एकालाच वाचायचा ताण देऊ नका. तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे, तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे आहे, परमेश्वरा शरण जाणारे, परमेश्वरा शरण जाणारे, ते माझे ऐका. ते माझे ऐका. ज्या खडकातून तुम्हास खोदून काढले, ज्या खडकातून मी तुम्हाला खोदून काढले, व त्याकडे व खाणीच्या ज्या खळग्यातून खाणीच्या ज्या खळग्यातून तुम्हास खणून काढले, तुम्हाला खणून काढले, त्याकडे लक्ष द्या. त्याकडे लक्ष द्या. का लक्ष द्या प्रियानो? पुन्हा एकदा ते वाचा वचन. तुम्ही जे धार्मिकतेस अनुसरणारे, तुम्ही ते धार्मिकतेस अनुसरणारे, परमेश्वरात शरण जाणारे, परमेश्वरात शरण जाणारे, ते माझे ऐका. ते माझे ऐका. ज्या खडकातून तुम्हाला ज्या खडकातून मी तुम्हास खोदून काढले. कोण आहे खडक हा? प्रभू येशू. ज्या खाणीच्या खळग्यातून मी तुम्हाला खणून काढलं त्याकडे लक्ष द्या. हालेलुया. आता आम्ही पाहतो येशू आमच्यासाठी पाप असा झाला आणि देवानं त्या खडकावर प्रहार केले, देवानं त्या चिऱ्यावर नक्षी कोरले आणि अधर्म एका दिवसात त्यांनी काढून, परमेश्वराने काढून टाकलेला आहे. हालेलुया. आता आम्ही पाहतो अगोदर तो वरदबड खडक होता, त्याला तो दगड तो होता, पण ज्यावेळेस त्याच्यावर शिल्प कोरलं जातं त्याला मोल प्राप्त होतं. हालेलुया. त्याच्यावर आणि त्याला त्याच्यावर मन बसेल असं त्याच्यातही सौंदर्य
नव्हतं. का बरं? कारण त्यावेळेस तो पाप असा आमच्यासाठी झाला होता प्रियानो. तो निष्पाप देवाचा आणि खोकरा परात्पराचा पुत्र तुमच्यासाठी माझ्यासाठी पाप असा झाला. आणि आम्ही पाहतो त्या खडकावर, त्या खाणीच्या खळग्यामधून त्यानं आम्हाला खोदून काढलं आणि खणून काढलं. त्या खडकावर त्याने नक्षी कोरलेल्या आहेत प्रियानो, आणि आम्हाला मोल प्राप्त झाला. पूर्वी कोणी आम्हाला ओळखत होतं का? नव्हतं ओळखत. हालेलुया. पण आता आणखी कोणी ओळखलं नाही तरी चालेल, पण आम्हाला देवानी ओळखलेलं आहे आणि आम्हाला देवानी मोलवान केलेलं आहे. हालेलुया. आता पुन्हा लक्ष द्या या ठिकाणी. पवित्र शास्त्रामध्ये सांगतं की परात्पराचा आणि पुत्र प्रभू येशू ख्रिस्त, त्याविषयी देव म्हणतो मी त्याविषयी संतुष्ट आहे. आणि देवानं जे मोलवान ते आमच्यासाठी दिलं, आपला एकुलता एक पुत्र दिला, आणि त्याच्याद्वारे त्यानं तुम्हाला मला मोलवान केलेलं आहे. म्हणून आम्ही जर मोलवान आहे तर आम्ही सुद्धा देवाला देताना कसं दिलं पाहिजे? मोलवान दिलं पाहिजे. हालेलुया. ही गोष्ट आम्हाला समजली पाहिजे प्रियानो. म्हणून बोल की तू. So everything precious you have to give to Lord. हा, आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, The word of God tells us, पौलानं आम्ही पाहतो ते मोल ओळखलेलं आहे. and Paul has understood the importance. म्हणून तो म्हणतो मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभाला खेळलेला आहे. He says, I'm crucified to the cross with Christ. तो वधस्तंभाचं मोल काय आहे? And what is the price of the cross? आम्ही वधस्तंभ गळ्यात घालतो, चांदीचा, सोन्याचा, लाकडाचा किंवा इतर धातूचा घालतो प्रिया. And we wear the gold or silver cross or the wooden cross in our necks. सोन्याचा क्रॉस जरी आम्ही त्या गळ्यात घातला, If we wear a gold cross, परंतु त्या वधस्तंभाचं मोल त्या क्रॉसला प्राप्त होईल का? त्या वधस्तंभाला प्राप्त होईल का? so will the cross gain the same importance as the cross on the mountain? म्हणून प्रियानो आम्हाला काय करायचं So आहे? what do we have to do? आम्ही आत्मनिग्रह कर आणि आपला वधस्तंभ उचलून तू माझ्या मागे ये. You have to introspect and pick up your cross and walk behind me. आम्ही त्या वधस्तंभाचं मोल ओळखलं पाहिजे. To understand the importance of that cross. आम्ही ओबडधोबड झालो होतो, And we went astray. आम्ही सर्व आमचं देवानं दिलेलं रूप आम्ही गमावलं होतं. We lost the form God had given us. त्या चिऱ्यावर देवानं नक्षी कोरले. God made engravings on that wood. त्या खडकातून त्याला मला खोदून काढलं He had sewn us of the rock, आणि मग त्याला मोल प्राप्त and झालेला then it got a price. हालेलुया. Hallelujah. मग आम्ही पाहतो त्या शोकेस मध्ये, शोरूम मध्ये ठेवलेल्या ज्या वस्तू असतात त्या दगडाचं मोल नसतं, त्या दगडावर कोरलेले नक्षी जे आहेत ते मोल आहे. ते तुम्हाला आता प्राप्त झाले. प्रभू येशू ख्रिस्ताचं रूप, प्रतिरूपाचे तुम्ही झालेले आहात. हालेलुया. आणि म्हणून तुम्ही कसे आहात? मोलवान आहात. आणि म्हणून स्वतःलाच नेहमी सांगा की मी मोलवान आहे माझ्या देवासाठी. हालेलुया. And you have become precious for God like the engravings on the rock. And that is why you should tell yourselves, I am precious for the Lord. म्हणून आम्ही धार्मिकतेला जर अनुसरत आहोत, So if we are partaking of righteousness, आम्ही परमेश्वराला जर शरण गेलेलो if आहोत, you have surrendered to the Lord, तर त्या खडकाकडे आम्ही पाहिलं पाहिजे, we should look to the rock, त्या खाणीकडे मी पाहिलं we पाहिजे, should look to the pit जिथून आम्हाला खणून काढलेलं आहे, where we were sewn out of, जिथून आम्हाला खोदून काढलेलं where आहे. we were dug out of. त्यावेळेला आम्हाला त्या वधस्तंभाचं मोल कळतं. Then we'll प्रिया. understand the importance of the cross. पौल तसं त्याने केलेलं आहे. प्रिया. And Paul did the same thing. तो म्हणतो मी ख्रिस्ताचा वध माझ्या अंगावर वागवतो. He says, I carry the body of Christ with me. आता माझ्या ठाई मी राहत नाही तर ख्रिस्त माझ्या ठाई राहतो. It's not me who stays, but Christ stays in me. आणि म्हणून प्रियानो तुम्ही मोलवान आहात. That's why you're precious, beloved. म्हणून देवाला आम्हाला समर्पित होताना आम्ही मोलवान असतो. ज्या गोष्टी त्या आम्ही देवाला देणं गरजेचं So आहे. you dedicate to God, you have to give up precious things to Him. तो प्रथम फळ असा आहे For the first fruit He is. आणि देवानं आमच्यासाठी तो दिला. And God gave Him to us. आम्ही सुद्धा देवाला अर्पण करताना आम्ही प्रथम फळ असं होणं गरजेचं आहे प्रियानो. And while we give our offerings, we have to give the first fruits. देवानं आमच्यासाठी केलं प्रिया. God did for us. आम्हाला ते मोलवान त्यानं केलेलं आहे. He made us precious. म्हणून देवाच्या वचनाकडे आम्ही लक्ष देणं So you have to गरजेचं pay आहे. attention to His word. त्या खाणीकडे, त्या खडका आणि खडकाकडे आम्ही लक्ष देणं You have to गरजेचं pay आहे. attention to the rock and the त्या pit. चिराकडे आम्ही लक्ष देणं You गरजेचं have to pay आहे. attention to engravings. प्रियानो आमच्यासाठी तो पाप झाला He became sin for us. आणि पापातून, मरणातून, शापातून त्यानं आम्हाला बाहेर And from the काढलं. sin, curse, and death, He has brought us out. आम्हाला विजयापेक्षा अधिक He केलेलं made us आहे. more than conquerors. हालेलुया. Hallelujah. म्हणून ते मोल आमच्या चेहऱ्यावर दिसणं गरजेचं आहे. That is, the preciousness needs to be seen in our faces. आमच्या बॉडी लँग्वेज मध्ये ते दिसणं Our गरजेचं body आहे. language should see, आम्ही- show that आम्ही importance. चांगलं रुबाबदार दिसणं गरजेचं आहे. And we should look bold. हा, मी परवाच सिनाईशी वगैरे बोलताना बोललो की मी आणि कपडे आम्ही नेहमी चांगले घातले पाहिजे. I was talking to Sinai, I said we should wear good clothes always. कारण आम्ही कशी लोक
आहोत? How are we? मोलवान आहोत. A precious people. मी कपडे चांगले घालतो म्हणजे मला फॅशन करायला आवडते असं नाही प्रिया. I wear good clothes. That means I like fashion. It's not like that. चांगले कपडे घातले की आमचं व्यक्तित्व खुललं जातं आणि ते खुललं जातं Our प्रिया. personality opens out when you wear good clothes. खुललं जातं म्हणजे ते हिंदीतला शब्द नाही, खुलणं म्हणजे आम्ही पाहतो लक्षात आलं तुमच्या. आणि आम्ही पाहतो की त्या आणि चांगले कपडे घातले आपल्याला आतूनच आपल्याला स्वतःला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो. And when we wear good clothes, we get a good self-confidence from inside. आमच्या व्यक्तित्वाचा विकास होतो Our प्रियानो. personality is enhanced. आमचं बॉडी लँग्वेज एकदम आत्मविश्वासाची Our असते. body language becomes full of self-confidence आणि कारण आम्ही मोलवान आहोत. because we are precious people. हालेलुया. Hallelujah. एखाद्या हिऱ्याला One diamond, लोखंडाच्या किंवा स्टीलच्या आणि रिंग मध्ये बसलं तर चांगलं दिसेल का तो we हिरा? put it in a ring of iron or steel. Will it look good? दिसेल का चांगला? Will it look good? हा, मग त्याला कशात बसवायला पाहिजे? Which ring should we put it into? कशामध्ये? सोन्यामध्ये. पिवळ्या सोन्यापेक्षा व्हाईट सोन्यामध्ये बसलो तर अजून तो चांगला दिसतो. And more than the yellow gold, if you put it in white gold, it will look good. मला फार वर्षापूर्वी एक ब्रेसलेट सापडलं होतं. And I found a bracelet many years पूर्ण ago. ब्रेसलेट ते सोन्याचं होतं Bracelet was full of gold, आणि त्याच्यामध्ये जे आणि हिरे बसवले होते and the rocks that were there in it, तेवढा भाग व्हाईट सोन्यामध्ये होता. it was in white gold. मग पिवळ्या रंगाचा तो 90% भाग पिवळ्या रंगाचा होता सोन्याचा तो. And 90% of it was yellow gold. पण तो 10% जो व्हाईट सोनं जे व्हाईट गोल्ड जे होतं And the 10% of white gold, ते बाकीच्या पिवळ्या सोन्यापेक्षा जास्त चांगलं दिसत होतं. it was looking more better than the other yellow gold कारण त्याच्यामध्ये काय होते? डायमंड होते. because it had diamond rocks in it. हालेलुया. लक्षात येतं मला तुम्हाला काय सांगायचंय ते. Do you understand it? आणि म्हणून प्रियानो आम्ही स्वतःला व्यवस्थित ठेवणं गरजेचं That is आहे. why we should keep ourselves आम्ही properly. राजकीय याजकगण आहोत And we are royal priesthood. आणि त्यासाठी देवानं आमचा पुरवठा तुम्हाला सर्व गोष्टीचा पुरवठा करायला देव समर्थ आहे. And that is why God is able to provide you everything. द्या म्हणजे दिलं जाईल. And you give and you will be given. मग तुम्ही जे देवाला मोलवाना तुम्ही देवाला समर्पित व्हा. So that you are precious, surrender yourself to God. आपल्या उत्पन्नाचं प्रथम फळ देवाला तुम्ही द्या. With the first fruits of your earnings to the Lord. देवाचं गौरव करा. Glorify the Lord देवाला संतुष्ट करा. and please Him. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. एकदा Hallelujah. देव संतुष्ट झाला की तुम्हाला देवाचे आशीर्वाद आहे. Once God is pleased with you, you will get His blessings. आणि चांगले कपडे घाला. And wear good clothes. चांगले दागिने असतील तर चांगले घाला. And wear good jewelry. चांगलं राहा. And be good. हालेलुया. Hallelujah. कारण तुमचा देव चांगला आहे. Because your God is good. आहे की नाही? देव चांगला आहे की नाही? मग तुम्ही चांगलं राहायला पाहिजे की नाही? आहे की? व्हेरी गुड. जरा टाळ्या वाजवा स्वतःसाठी. माझा टेलर मला म्हणतो And my tailor says to me, तुमचे कपडे शिवायला मला फार इंटरेस्ट होतो. I am very interested to stitch your आणि clothes. तुम्ही मस्तपैकी काहीतरी डोक्यात ठेवून येता मला सांगता. And you have a plan in your head and then you come and tell me. कधी कधी मला कन्फ्युज होतं की आता काय करायचं म्हणून. Sometimes I'm confused how to put that into perfection. पूर्वी माझी हेअर कट करणारा जो न्हावी होता And the barber used to cut my hair. शेवटी तो एक वाट बघितल्यानंतर तरी माझ्याजवळ मला हात जोडले. He waited for me and then he folded his hands म्हटलं before साहेब me. तुमचा हेअर कट करणं मला जमणार नाही. And sir, I cannot cut your hair now. तुम्ही दुसरीकडे कुठेतरी जा. You can go to some other place. हालेलुया. Hallelujah. हा, कारण मी त्याला त्रास देत असतो कायम. Because I trouble him always. कारण मला माझं व्यक्तित्व चांगलं ठेवायचं आहे. Because I want to keep my personality good. कारण मी देवाचं मोलवान वचन लोकांना सांगत असतो. Because I'm telling the precious word of God to आणि the people. माझ्या समोर बसलेले लोक सगळे ख्रिस्ताचे मोलवान लोक आहेत. And people sitting in front of me are precious people of God. मला पण तसंच दिसलं पाहिजे. So I should look like that. हालेलुया. Hallelujah. हा, टाळ्या वाजूयात, प्रभूला धन्यवाद देऊयात. आता आपल्या मुख्य विषयाकडे येऊयात. And we'll come to a topic. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं And we saw last time. देवाच्या नियमाविषयी आम्ही पाहिलं. And we saw about the commandments of God. त्याच्यामध्ये चिकाटी विषयी आम्ही पाहत आहोत. And we saw about determination in हे it. सगळे नियम सांगायचा उद्देश काय आहे? And what is the goal to tell all the rules? कारण देण्याविषयीचं धर्मशास्त्राचे नियम काय ते मला तुम्हाला सांगायचं आहे. So the rules about giving, what the scripture says, I have to tell you. मागच्या वेळेस आम्ही पाहिलं इब्रिकराचं पत्र 12 अध्याय पहिलं वचन आम्ही वाचलं. त्यानंतर आता यावेळेस आपण पाहूयात पहिलं पेत्र याचा पहिला अध्याय आणि त्याचं 13 वचन. 1 Peter 1 and 13. यास्तव यास्तव
तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधा तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधा आणि सावध राहून आणि सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. पूर्ण आशा ठेवा. हालेलुया. And therefore gird up the loins of your mind, be sober, and rest your hope fully upon the grace that is to be brought to you at the revelation of Jesus Christ. यास्तव तुम्ही आपल्या मनरूपी कमरा बांधा. And that is why gird up your loins of your mind. कंबर बांधायची आहे. And you have to gird it up. कुठली बांधायची आहे? Of what? मनरूपी कंबर बांधायची आहे. And of your mind. आणि सावध राहून And you have to be sober. येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. And rest your hope fully upon the grace that is to be brought at you at the revelation of Jesus Christ. त्या चिकाटीने आम्हाला ते करायचं आहे. You have to do it with that determination. आमच्यामध्ये ती चिकाटी पाहिजे, आमच्यामध्ये तो चिवटपणा पाहिजे. You need to have the determination, the persistence in us. ख्रिस्त शिष्यात शोभेल असते आणि शोभेचे शील ते आहे. And it is as suitable to the disciples of Christ. कसं आहे, त्याच्यामध्ये चिकाटी आहे, It has determination, त्याच्यामध्ये एक ध्येय आहे, it has goal, त्याच्यामध्ये एक निर्धार आहे. and it has a persistence. आणि मुळे मी पाहतो की याच तो तुम्ही आपल्या मनरूपी कमरा आता बांधा You have प्रियानो. to gird up the loins of your mind. कंबर बांधणं म्हणजे काय? कामाला लागण्याची तयारी And to प्रियानो. gird up the loins means to be ready to do the work. कंबर बांधून कामाला सुरुवात करायची आहे. And you have to gird it up and start your work. हालेलुया. Hallelujah. कंबर बांधणं म्हणजे कामाच्या आणि लगबगीसाठी किंवा कामासाठी तयार राहण्याचं क्रिया आहे And प्रियानो. you have to gird up the loins means you have to be ready to do the work. कुठल्याही कामाची क्रिया आम्ही Whatever the work be. भांडायचं जरी असलं तरी बायका आपल्या कंबरेला लगेच पदर खोसतात. And even if women have to fight, they gird up the loins. बरोबर आहे की नाही? कुणाबरोबर भांडण करायचं असेल, And whenever you have to fight, नवऱ्यावर भांडण असेल, पूर्वी आता सरकारी नळ असायचे चौकामध्ये, तिथं तर बापरे, आम्ही आमच्या लहानपणी ते चांगला अनुभवलेला आहे. and earlier there used to be government taps and people used to fight there. पहाटे 5 वाजल्यापासूनच सुरुवात असायची. And they used to fight from 5 in the morning. हंड्यांची रांग अशी लागलेली असायची नंबर प्रमाणे सगळे. And it used to have a line of vessels there. मग तिथं लोक किती शांत स्वभावाचे आहेत, बायका तिथं लक्ष द्यायचं. And then you used to know there how cool and calm people are. पहाटेची वेळ समजायची नाही, कुठलीही वेळ समजायची नाही. And they didn't understand the time of the morning, early morning. दन. And they used to fight there. मग भांडायचं म्हटलं तरी कंबर बांधतात लोक. And people used to gird up even if they have to fight. पण आम्हाला मनरूपी कमर बांधायची आहे. But we have to gird up the loins of our mind. कशासाठी? For what? आमचा प्रभू लवकर येत Because the आहे. God is coming soon. आमचे तयारीचे दिवस आहे. And it is the days to be ready. आम्हाला आम्ही कामाला लागणं गरजेचं You आहे. have to start our work. आम्ही गीत गातो का काय कामाला लागा काहीतरी आहे ना, लागा कामाला. And we have to start our work. हा, मग आम्ही लागा कामाला, मला कामाला लागायचं आहे. And we have to start working. कारण आम्हाला सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रगटीकरण त्याचं आणि प्रगट होणं त्याच्याकडे आम्ही पाहत आहोत प्रिय. Because being sober, we have to wait for the revelation of Jesus Christ. देवाचा दास म्हणतो तो जीवनाचा मुकुट मला प्राप्त होणार, तो मलाच नाही तर ज्यांना ख्रिस्ताचं प्रगट होणं किंवा दुसऱ्यानं प्रिय आहे अशा प्रत्येकासाठी तो आहे. And servant of Christ says, I'll get the crown of life, and not only me, but the people who love the second coming of Christ will get the crown of life. म्हणून आम्हाला विश्वासाची धाव पूर्ण करायची So आहे. to complete the race of faith, आम्हाला ते ध्येय गाठायचं आहे to प्रियानो. attain that goal, विश्वास आम्हाला राखायचा to आहे. keep the faith. म्हणून आम्हाला सावध राहणं That is गरजेचं why आहे. we need to be careful. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला सावध राहणं Each गरजेचं thing we आहे. have to be cautious. म्हणून मनरूपी कमरा तुम्ही बांधा So gird प्रियानो. up the loins of your mind. सावध राहून येशू ख्रिस्ताचे प्रगट होण्याच्या वेळी तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर पूर्ण आशा ठेवा. And be sober, rest on the hope fully upon the grace that is brought to you upon the revelation of Jesus म्हणजे Christ. प्रगटीकरण होण्याच्या वेळेला तुम्हास प्राप्त होणाऱ्या कृपेवर. The grace that you'll receive and the revelation would be upon you. म्हणून तिमोथेला पौल म्हणतो की ख्रिस्त येशूच्या कृपेमध्ये तू बलवान हो. So Paul says to Timothy, strengthen in the grace of Christ. आणि त्या कृपेवर तुम्ही पूर्ण आशा ठेवा. You have to rest all your hope on the grace. आणि देवापासूनची आशा आमचा मनभंग करत नाही. And the hope from God doesn't disappoint us. म्हणून त्या कृपेवर आम्हाला पूर्ण आशा ठेवायची आहे. So we have to rest our hope completely on the आम्हाला grace. सावध राहायचं आहे. You have to be sober. आपल्या मनरूपी कमरा आम्हाला बांधायचे आहेत, कंबर बांधून आम्हाला तयार राहायचं To आहे. gird up the loins of your mind.
हालेलुया. Hallelujah. लेचपेच राहून काय उपयोगाचं You नाही. don't have to be feeble and weak. व्यवस्थित आम्हाला राहायचंय प्रेम, कामामध्ये तत्पर असणं गरजेचं You have to आहे. be steadfast and proper in a work. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. कामामध्ये दिरंगाई करायची नाही. And we shouldn't fall back in our work. ज्यानं काम केलं त्याला आशीर्वाद आहे. Whoever does the work is the blessing. तुम्ही सकाळच्या प्रहरी कामाला लागा, You start your work in the morning, दुपारच्या प्रहरी कामाला लागा, start in the afternoon, संध्याकाळी कामाला लागा. start in the पण evening. लागल्यानंतर कामाला लागल्यानंतर मात्र काम मात्र प्रामाणिक करा. When you start your work, do your work sincerely. विश्वासानं ते करा. With faith, do it. ज्या देवाचं तुम्ही काम करत आहे त्याला विश्वासू तुम्ही The राहा. work of your God that you do, be faithful to कारण Him. त्यानं माझ्यावर आगापे प्रीती Because He केली. gave His agape love आणि upon us. माझ्यासाठी त्यानं आपला एकुलता एक पुत्र And दिला. for me, He gave His only begotten प्रतिभा Son. सगळ्यांना मिळणार आहे. You get all, everyone will get the ज्याचं fruit. काम टिकेल त्याला आशीर्वाद आहे. Whose work should last will get the तुमचं blessing. काम टिकलं पाहिजे, Your work should last. कामाकडे लक्ष दिलं पाहिजे. You have to pay attention to the work. एक काम प्रत्येक वेळा सांगायला लागलं की मग ते अस्वस्थ होतं प्रिया. So if you tell just one work all the time, it's uneasy. मग काम जे दिलंय ते व्यवस्थित पूर्ण करा. If work is given to you, do it properly. त्याच्यामध्ये दिरंगाई करू नका. And do not be weak in it. तुम्ही आज्ञांकित मुले व्हा And be obedient. आणि अज्ञानावस्थेतील आपल्या पूर्वीच्या वासनाप्रमाणे वागू वर्तू नका. And not conforming yourself to the former lust as in your ignorance. तर ज्याने तुम्हाला पाचारण केले आहे But as He has called you holy, तो जसा पवित्र आहे as He is holy, तसे तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. and you also be holy in all your conduct. कारण मी पवित्रही असतो तुम्ही पवित्र व्हा असा शास्त्रलेख आहे. Because it is written, be holy as I am holy. आणि मग प्रियानो तुम्हाला पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसं तुम्ही पवित्र सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र व्हा. So as He has called you, you have to be holy in all your conduct. त्याची पाचारणाला शोभेल असं काम आम्हाला करायचं आहे. To do the work that is suitable to our calling. पावित्र्याची परिपूर्ती आम्हाला करायची आहे. And we have to fulfill the purity. त्या प्रोसेस मध्ये आम्ही आहोत. We are in the process now. चिकाटी सोडायची नाही. We don't have to leave our persistence. आयुष्य जगत असताना जगामध्ये आम्हाला पाहतो आमच्या परिस्थिती इकडे तिकडे अशा होऊ शकतात. While we are living life in this world, we have ups and downs. कधी अनुकूल असेल कधी प्रतिकूल असेल. There are good times and bad times पण sometimes. प्रियानो या सर्व प्रसंगातून जात असताना But while going through all the situation, एक गोष्टीची खात्री बाळगा, just be assured of one thing. देव मात्र तुम्हाला अनुकूल आहे. Our God is suitable for us. आणि देव तुम्हाला अनुकूल असल्यानं God is favorable for you. जगाच्या प्रवासामध्ये एखाद्या प्रतिकूल प्रसंगातून तुम्हाला जायचं असले You go to any unfavorable situation तरी in the journey of the world, घाबरू नका. don't be fearful. म्हणून देवाचा दास म्हणतो The servant of God says, परमेश्वर जर माझ्या पक्षाचा आहे किंवा परमेश्वर जर मला अनुकूल आहे if God is for me, तर मला प्रतिकूल काय there's असणार आहे. nothing is against me. हालेलुया. Hallelujah. पण मृत्यूछायेच्या दरीतून मी जात असलो तरी अरिष्टास भिणार नाही. Even if I go through the valley of death, I fear no evil. कारण तू माझ्या बरोबर Because आहे. you are with me. तुझी आखरी वक्त तुझी काठी मला धीर Your देतात. rod and staff comfort me. हालेलुया. Hallelujah. आम्ही पाहतो की आम्ही त्या मनरूपी कमरा बांधणं So we have to गरजेचं आहे. gird up the loins of our mind. ते ख्रिस्ताच्या शिष्याला शोभेल असं शील किंवा वर्तन आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे ते आणि चारित्र्य आमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. And the character should be as suitable for the disciples of Christ. चिकाटी आम्ही असावी. We should have determination. मागच्याच आम्ही पाहिलं प्रियानो आम्ही आणि आध्यात्मिक चिकाटीविषयी बोलत We आहोत. saw about spiritual persistence last time. त्यानंतर प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये 3रा अध्याय आणि त्याचं 11 वचन काय लिहिले In Revelation 3:11. मी लवकर येतो. मी लवकर येतो. कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून, कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून वाचा. जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. And behold, I am coming quickly. Hold fast to what you have, that no one may take your crown. मी लवकर येतो. I'm coming quickly. असं कोण Who म्हणतं? says so? प्रभू येशू म्हणत आहे. And Jesus Christ is saying this. मी लवकर येतो. I'm coming quickly. कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. Hold fast to what you have, that no one may take your crown. आणि दृढ धरून राहण्यासाठी तुमच्यामध्ये चिकाटी पाहिजे. To hold on tightly, you need to have the determination. कोणी बघितलाय स्वर्ग? Who has seen heaven? आणि मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. You have to die to see heaven. पण कोणी बघितलाय स्वर्ग? But who has seen it? चला आपलं जीवन जगूया. And let's live our life our way. पण प्रियानो काही देवाचे दास असे आहेत की ते जिवंत असताना त्यांनी स्वर्गाचा दृष्टांत पाहिलेला But आहे. there are some servants of God who saw the vision of heaven while they are alive. त्या दासांना देवाने का तो दृष्टांत दिला, Why did का तो अनुभव दिला? why did God give them the experience? कारण त्यांनी सांगा की हो आहे ते देवाचं वचन आणि देवाचं ते स्वर्ग राज्य आहे. प्रिया. Because they should
tell the people that there is a kingdom of heaven. पण त्यांनी ते दृष्टांतात बघितलं म्हणून त्यांनी सांगितलं. But they saw in the vision, that's why they told. पण येशू म्हणतो जो न बघता विश्वास ठेवता ते धन्य आहे. But Bible says, whoever believes without seeing are blessed. स्वर्ग तर आम्ही पाहिला नाही, We haven't seen the heaven. पण देव म्हणतो But God says, ते माझं निवासस्थान that आहे, is my dwelling place. हाताने न बांधलेलं आहे, And I have dwelt it. हाताने न बांधलेलं आहे, It's not built by hands. न कोमजणार ते वतन आहे. And it is the inheritance will never go away. स्वर्ग राज्य आहे The प्रियानो. kingdom of heaven. देव म्हणतो ते आहे. And Jesus said it is there. आणि येशू जर म्हणतो मी जातो आणि तुमच्यासाठी जागा तयार करतो, Jesus said, I go and prepare a place for you. माझ्या पित्याच्या घरी राहायला पुष्कळ जागा आहेत. There's a lot of place in the house of my Father. नसतं तर मी तुम्हाला तसं If सांगितलं not, so I असतं. would have told you. पण आम्ही डोळ्यांनी बघितलं नाही, Not seen by eyes, पण आम्ही विश्वास ठेवतो but we प्रियानो. believe it is there. देवाच्या वचनावर विश्वास Believe the ठेवतो. word of God. हालेलुया. Hallelujah. आणि म्हणून आम्ही धन्य आहोत. That's why we are blessed people. हा, तो मला येशू म्हणतो तू सगळं हे बघितले उरण वगैरे माझ्या हातामध्ये, And God says to Thomas, you have seen the holes in my hands. पण जे न बघता विश्वास ठेवता ते धन्य But आहे. whoever believes without seeing are blessed. आमेन. Amen. स्वर्गाचं राज्य, स्वर्ग आम्ही पाहिला नाही, We haven't seen heaven, पण तो आहे. but it is there. आहे की नाही? It is there. आमेन म्हणा तुम्ही फक्त. Amen. स्वर्ग आहे की नाही? आमेन. हालेलुया. म्हणून येशू म्हणत आहे की मी लवकर येतो. Jesus says, I'm coming soon. कोणी तुझा मुकुट हे घेऊ नये, And so no one should take your crown. म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून ठेव. Just hold on tightly to what belongs to you. हालेलुया. जे तुझं आहे Whatever belongs to ते you, दृढ धरून ठेव. hold on to it. हालेलुया. Hallelujah. काय माझं आहे, What belongs to me? काय देवानं मला What दिलं. God has given me. देवानं आपला एकुलता एक पुत्र मला He दिलेला gave His आहे. beloved Son for us. त्या पुत्रामध्ये त्यानं मला जीवन दिलेलं And आहे, His Son has given me life. सार्वकालिक जीवन दिलेलं He's given आहे. eternal मग त्या life. प्रभूला, त्या प्रभूच्या चरणाला आम्ही बिलगुण राहणं We गरजेचं have to आहे. hold on to the feet of a God. दृढ धरून दृढ अंतकरणानं किंवा दृढ निश्चयानं आम्ही त्याला बिलगणं गरजेचं And with a आहे. strong determination we have to hold on to Him. देवानं मला ते जीवन दिलेलं आहे. God has given me the life. जे माझं आहे ते मला दृढ धरून ठेवायचं What is आहे. mine I have to hold on. कारण हिसकावून घ्यायला तो बसलेला आहे. Because devil is there to take it away. कोण बसलेला आहे? तो दुष्ट आहे प्रियानो. The evil is there. आणि त्याच्यापासून आम्हाला सावध राहायचं You आहे. have to be careful for Him. माझा मुकुट मला दृढ धरून ठेवायचा My आहे. crown I have to hold on. जे माझं आहे ते आम्ही ओळखणं What गरजेचं is आहे. mine I have to recognize. हालेलुया. Hallelujah. फार वर्षापूर्वी एक मराठी नाटक आलं होतं, तुझं आहे तुझ पाशी. And there was a Marathi play that what belongs to you, keep it with you. तुझं आहे तुझ्या पाशी म्हणजे जे तुझं आहे ते तुझ्या जवळ आहे, ओळख. What belongs to you, it is with you. आणि आम्ही पाहतो की बायबल मला सांगतं तुझं जे काय आहे ते आम्ही ओळखणं गरजेचं And आहे. Bible says you have to recognize what belongs to you. पौलाने ते ओळखलं, Paul recognized it. पेत्रानं ते Peter ओळखलं, recognized. योहानानं ते John ओळखलं, recognized. येशूच्या सर्व शिष्याने ते All the ओळखलं. disciples of Christ आता ते recognized. शिष्यांच्या पत्रामधून, पेत्राचं पत्र, योहानाचं पत्र, पौलाचं पत्र, या सर्व पत्रामधून आम्ही ते वाचत आहोत प्रियानो. And the letters of John, Peter, Paul, we are reading all of म्हणजे this. सर्व याच्यातून आम्ही वाचत असताना किंवा त्यातून आम्ही शिकत असताना, त्यातून आम्ही भरपूर संदेश ऐकलेला असताना, And while we are reading all of this, taking teaching from it, माझं काय आहे ते मला समजलेलं आहे का? have I recognized what belongs to me? समजलंय का? Do I recognize that? जर समजलं असतं If I know this, तर लोकांनी भौतिक गोष्टीसाठी देवाजवळ प्रार्थना केली नसते. and people wouldn't have prayed to God for the carnal things. आशीर्वादांच्या सभेला भरपूर गर्दी असते, And the blessing meeting have a large crowd. पण आम्ही पाहतो बायबलच्या शास्त्राभ्यासाला गर्दी कमी असते. But the Bible study has a lesser crowd. म्हणून आशीर्वाद सभा मोठ्या पटांगणात असतात, That is a blessing meeting are in a big ground. आणि त्या मिटिंगच्या काळामध्ये सकाळी जो बायबल स्टडी असतो तेव्हा मात्र एखाद्या हॉलमध्ये But असतो. during the meeting, Bible study is there. It's in a small hall. कारण त्याला जे हॉलमध्ये जमलेलं असतात सकाळी, Because the people gathered in the hall, त्याला समजलं असतं माझं काय आहे, देवाचं वचन. they have recognized what belongs to me is the word of God. जे मला घडवतं, That creates me. जे माझ्यामध्ये देवाचा विश्वास दृढ करतं, That increases my faith in Christ. ज्या वचनामधून मी आणि देवाला अनुभवतो, Through the word that I experience ज्या God. वचनामधून मी देवाशी बोलतो, Through that word I talk to God. ज्या वचन रूपी जलस्नानाने मला शुद्धतेचा अनुभव By the घडतो, bathing of the word I experience that purity. ते असे ते थोडके लोक आहेत. There are very few people. पण बायबल मला सांगतं बोलवलेले पुष्कळ आहेत, Bible says many are called, निवडलेले थोडके आहेत. chosen a few. मग कुठं जर आशीर्वादाच्या सभा भरलेल्या असतील But when there's a blessing meeting, तर संध्याकाळी जावा, go in the evening, पाक बोलवलेले पुष्कळ आहेत. and there are many are called. प्रत्येक जण आलेला असतो. Everyone goes there. माझ्यासाठी काय प्रॉफिसी होती का? What a prophecy for मला me. काय देव देतोय का? What God gives me. माझ्यावर काय सोन्याची धूळ उधळते का? Will God put the gold
us upon मला me. काय इन्क्रीमेंट मिळतंय का? Will I get the increment? सगळ्यात झुंबड उडालेला आहे. There's a lot of crowd there. आणि निवडलेल्या लोकांना बघायचं असेल But if you want to look at the chosen तर people, सकाळी बायबल स्टडीच्या वेळेला at the जायचं. morning go to the Bible study. जे त्या हॉलमध्ये जमलेले आहेत People who are in the hall, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज असतं. they had a good light on their ते faces. सगळे निवडलेले लोक आहेत. They're chosen people. कारण का? Why so? त्यांचं लक्ष, त्या लोकांचं लक्ष आणि मुख्य लक्षण त्यांचं काय आहे? And what is the main goal of those तर people? त्यांना देवाच्या वचनाची ओढ आहे. And they have the longing for the word of God. माझं काय आहे? What belongs to me? माझं देवाचं वचन आहे. The word of God belongs to हे me. धन माझं आहे. And this money is for me. देवानं मला दिलेलं आहे. This wealth is God has given ही me. संपत्ती माझी आहे. This wealth belongs to ती me. देवानं मला दिलेली God has आहे. given me. ते धन मला घ्यायचं आहे. I have to take that wealth. ती संपत्ती मला प्राप्त करायची I have to आहे. attain the आणि prosperity. मग जगामध्ये जाऊन ते धन मला लोकांना वाटायचं And आहे. go in the world. I have to ती distribute this संपत्ती wealth. मला लोकांना I have to वाटायची. give away the prosperity to जितकं the मी world. वाटेल More and more I give, तितकं मी अधिक संपन्न होणार more आहे. and more I will become prosperous. अधिक मी धनवान होणार I'll आहे. become wealthy. हालेलुया. Hallelujah. पण माझं काय आहे? What belongs to me? प्रभू माझा आहे. God belongs to me. दृढ निश्चयानं त्याला बिलगा. With great determination, hold on to Him. माझं काय आहे? What belongs to me? माझं देवाचं वचन माझं The आहे. word of God belongs to ते me. धन माझं आहे. It is my wealth. प्रॉपर्टी देवानं मला दिलेली God has आहे. given the मला property. अधिक ग्रहण करायचं I have आहे. to attain it more and मला more. अधिक श्रवण करायचं I आहे. have to take it in more and आणि त्या more. वचनामध्ये मला रममान व्हायचं And I have आहे. to meditate in it. हालेलुया. Hallelujah. आम्हाला अजून कळलं नाही की माझं काय We आहे. haven't understood what belongs to me. आम्हाला वाटतं माझं म्हणजे देवामध्ये आल्यानंतर जे घर दार बंगला सगळं काय मिळणार ते माझं आहे. We feel whatever I get in God, the bungalow house after I come into Christ is belongs to me. सगळं काही इथंच ठेवायचं आहे. All things you have to keep it here. काय घेऊन जायचं Don't नाही. have to take it anywhere. आम्ही जसं आलो तसंच परत जाणार Like you आहोत. have come, you have to go. पण जाताना आमच्यावर काय येणार आहे? While we are going, what will come with me? प्रभू मध्ये केलेले श्रम आमच्या बरोबर The efforts we did in the Lord. ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याला प्रतिफळ द्यायला देवाकडे आहे. And according to their works, God gives them fruit. हालेलुया. Hallelujah. आता तुमच्याजवळ तुमचं काय आहे? What belongs to you? तुमचं सोनं तुमचं आहे? Does gold belong to you? तुमचं घर तुमचं आहे? Does the house belong to you? तुमचं काय आहे? What belongs to हे you? जगातलं माझं काय नाही. Nothing in the world belongs to me. माझ्याजवळ जे आहे What belongs to me? ते मोलवान आहे. It is precious. ते सर्व काळ टिकणार आहे. It stays forever. ते आहे देवाचं वचन, It is the word of God, जे नेहमी मला ताजं ठेवतं, which keeps me fresh always. जे नेहमी मला एकदम टवटवीत ठेवतं, Which keeps me fresh जे always. नेहमी माझा देवावरचा विश्वास Which वाढवतं. increases the faith upon me. त्या वचनाच्या द्वारे मला त्या स्वर्गीय राज्याची खात्री मिळते. I get an assurance of the heavenly kingdom through this. त्या वचनाच्या द्वारे माझ्या देवाचं नेचर, माझ्या देवाचा स्वभाव मी ओळखलेला आहे. And through the word, I understand the behavior and nature of my God. आणि जितकं मी ते ग्रहण करतो, More and more accept मी it. देवाला ओळखतो. I know God. आणि ते मिळवण्यासाठी जे श्रम करतो त्यामुळे देव सुद्धा मला ओळखतो. And the efforts that I take for that, even God recognizes me. हालेलुया. Hallelujah. कष्ट करणाऱ्याकडे त्याला देव ओळखतो. And one who works hard, God recognizes him. आमेन. Hallelujah. मग देवानं तुम्हाला ओळखायचं असं जर तुम्हाला वाटत असेल तर जे तुमचं आहे ते दृढ धरून ठेवा त्याच्यामध्ये आणि रम्मान व्हा, त्याच्यामध्ये मुळावलेलं राहा. So if you want God should know you well, you have to hold on what belongs to you tightly. You have to meditate in it. You have to engross yourself in it. प्रभू येशू ख्रिस्ताला जसं तुम्ही स्वीकारलं तसं त्याच्यामध्ये चाला. Like you accepted Christ, walk in Him, त्याच्यामध्ये मुळावलेलं, being rooted in Him, रचलं गेलेलं, established in Him, तुम्हाला शिकवल्याप्रमाणे विश्वासात बळावत like जाणार being taught to you, strengthening in faith, आणि फार ईशोपकार स्मरण करणारे. and always worshiping. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. धन्यवाद देणारे तुम्ही लोक असले पाहिजे. ईशोपकार स्मरण करणारे तुम्ही लोक असले You have to पाहिजे. be people who give thanks to Him always. आमेन. Amen. शांत झाले सगळे. हालेलुया. आमेन म्हणा. आमेन. हालेलुया म्हणा. आमेन. किती अद्भुत गोष्ट आहे. Such a marvelous thing. ते नेहमी सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. Rejoice in the Lord always. पुन्हाही सांगतो आनंद Again करा. I say rejoice. फार ईशोपकार स्मरण करणारे तुम्ही व्हा. And you have to be people who give thanks to Him always. 2 दिवसापूर्वी एक लग्न, काल एक होतं, त्याच्या अगोदर आदल्या दिवशी एक लग्न होतं. And there was one wedding yesterday and day before yesterday. आणि आम्हाला समजलं की त्या ठिकाणी वर्शिप घेणारे वर्शिपर्स वेगळे आहेत. And we came to know that there were different worshippers there. आणि तिथं गेल्यानंतर मग बऱ्याच
तास वेळ झाला तरी जे वर्शिप लीड करणार होते ते काय आले नाही. And when we went there, the worship team didn't arrive for a long time. मग ती एक मुलगी माझ्याकडे आली, पास्टर वर्शिप चालू करूयात. One girl came and said to me, Pastor, we can start the worship. म्हटलं तुमचे वर्शिप लीडर कुठं आले आहेत अजून? But we said, where is the worship leader? नाही म्हणे ते श्रद्धानी विशाल घेणार होते वर्शिप. But Shraddha and Vishal was going to conduct the worship there. म्हटलं त्यांना फक्त आमंत्रण होतं लग्नाचं, तुम्ही कुठं म्हटले वर्शिप लीड I करायचे? said they were just invited for the wedding, not for worship. मग त्यानंतर ते वर्शिप लीडर आले. Then the worship leader came. हा पास्टर मला वाटलं की तुम्ही तुमचे लोक वर्शिप लीड करणार म्हणून मी माझ्या गाडीमध्ये ठेवलेले इन्स्ट्रुमेंट काढून ठेवले परत. So they said that, Pastor, I thought your worship team would take the worship. That's why I kept the instruments at home. मग अचानक आता हिशोब कार देवाची गीतं गायची आहेत. And suddenly you have to sing the songs of God. मग लगेच आपण म्हटलं चला श्रद्धा घे वर्शिप लीड केली की आम्ही एकमेकांकडे बघतो. And then we say someone to take worship, we look at each other. अपेक्षा काय असते? What is the expectation? विशाल वर्शिप लीड कर, And Vishal should lead the worship. सिनाय वर्शिप लीड कर, Sinai should lead the worship. श्रद्धा वर्शिप लीड कर, Shraddha should lead the किंवा worship. शीतल कोमल जे असेल वर्शिप लीड करा. Or someone else can lead the worship. येस सर, उभा राहायचं. And you have to be saying yes and affirmative. एकमेकांकडे बघायचं नाही, Don't look at each other. वरती बघायचं. Look up. धन्यवाद प्रभू येशू, मला तुझी आराधना लीड करायची संधी मला तू दिली. And thank you, Christ Jesus, you have given me the opportunity to lead your worship. उठा आणि उभे राहा. Get up and worship फार हिशोबकार स्मरण करणार. and give thanks to Him. आमेन, Amen. आमेन म्हणा. प्रियानो, वर्शिप लीड करण्यामध्ये एक एन्जॉय, एक आनंद आहे, तो उपभोगारोध. And to lead the worship, that is a different joy. You have to experience it. मी वचन प्रीच करतानाचा तो आनंद खूप उपभोगतो. And while I'm preaching, I experience this joy a lot. मला असं वाटतं की कधी एकदा उभं राहतो वचन सांगायला सुरुवात करतो, And I feel when I stand and start preaching, मला त्याच्यामध्ये खूप आनंद मिळत असतो. and I get joy in आणि it. देवाला म्हणतो देवा मला हा आनंद रोज दे. And I say to God, give this joy to me every day. स्तंभ शिकवण्यामध्ये जो आनंद आहे तो काही शिकवण्यात नाही प्रिया. And there is no greater joy than the joy to teach about the cross. आणि असा आनंद देव आम्हाला देत आहे. And such joy God is giving us. संधी मिळाली की संधी साधून घ्या. And when you get an opportunity, take it. सर्व वर्शिप लीड करणारे लोक, All the worship leaders, सर्व वचन सांगणारे all लोक, the people who preach the word of God, संधी मिळाली की साधून घ्या. when you get a chance, accept it. मागे मागे राहू नका. And do not stay behind. हालेलुया. Hallelujah. हा, एकमेकांकडे बघू नका. Do not look at each other. मला संधी मिळाली मी करणार आहे. I received an opportunity, I'll do it. एकदा एका ठिकाणी आम्हाला प्रीचिंगला बोलवतं चोपडा या गावामध्ये. And a village called Chopra, we had been called to preach. आणि रविवारचं सकाळच्या चर्चला आम्हाला पोहोचायचं होतं तिथं. त्यानंतर संध्याकाळ दुसऱ्या दिवसापासून त्या ठिकाणी 3 दिवसाच्या मीटिंग होत्या. And we have to reach for the Sunday church, and from starting next day for 3 days we had a blessing meeting. आणि कुठला तरी सुट्टीचा तो काळ होता आणि आम्हाला रात्रीची बस जी आमची ठरली होती ती खूप लेट आली. And there was a vacation time, and the bus that we had to go through came late. आणि दुसऱ्या दिवशी चर्च सुटायच्या वेळेला आम्ही तिथं पोहोचलो. And we reached there on the second day when the church was about to end. आणि मग त्या पालकांना म्हटलं पालक साहेब क्षमा करा आमचं बस लेट झाल्यामुळं आणि आम्हाला इथं पोहोचायला जरा उशीर झालेला आहे. And then we said to the pastor, forgive us because we were late because of the bus was late. पालक मस्त की आनंदाने म्हटलं काय काळजी करू नका, नका टेन्शन घेऊ, मला आज वचन सांगायची संधी पुन्हा एकदा मिळाली. And pastor said, do not worry, I got an opportunity to tell the word once again. आणि म्हटलं काय मस्त स्वभाव आहे. And that is a great nature. हालेलुया. Hallelujah. मला संधी मिळाली, I got an opportunity. काय नाही काळजी करू नका. Do not worry. आमेन. Amen. मला किती ते आले नाहीत, मला संधी मिळाली. And they didn't come, I got the opportunity. हालेलुया. Hallelujah. म्हणून मी मागच्या वेळेला सांगितलं होतं विशालने ते अजून काय अंमलात आणले की नाही काय माहित. So I told Vishal last time, but has he brought it into action? विशालला मी म्हटलं होतं I told Vishal, की समजा आता या तू एखाद्या दिवशी समजा श्रद्धाने आज कोण होतं प्रशी होती, आज त्यांना वर्शिप लीड सांगितलं होतं. and today Shraddha and Prashu led the worship. मग तुम्हाला सगळ्या क्वायर ग्रुपला माहित असते की कोणाची वर्शिप लीड आहे. So you know, all the choir group knows who is going to lead the worship. मग तुमच्याकडे लिस्ट आलेली असते. So you have the list. मग बाकीचे जे वर्शिप लीडर आहेत त्यांनी काय करायचं, त्यांनी त्या वर्शिपची ती लिस्ट आली त्याच्यावर तयार करायची आपल्याला काय बोलायचं आहे. So all the worship team should be ready with whatever we have to talk. मग विशाला मी म्हटलं ते एका दिवशी असं करायचं, ह्या दोघींना आता आज वर्ष अचानक यायचं की नाही, त्या दोघी नाही करणार, तुम्ही दोघं करायचे. So I told to Vishal, if others are not ready, you have to do it. हे असं नेहमी चार्ज ठेवायचे लोकांना. So everyone has to be ready always. त्याची धावपळ झाली की समजायचं की ते तयारीत नाहीत. So if they are confused, you should know that they are not ready. असं एकदा दोनदा तीनदा झालं की मला समजून घ्यायचं की तो मनुष्य काही कामाचा
And if these things happen regularly, you have to notice that these people are of no use. माझी जी पद्धत आहे, And that is my way. एकदा दोनदा तीनदा मी सांगतो And I tell for sometimes, आणि तरी त्या व्यक्तीकडनं काय रिस्पॉन्स आला नाही, if that person doesn't respond, पुन्हा मी त्या व्यक्तीला काय विचारत नाही. then I don't ask anything to that person. मग त्या व्यक्तीने समजून यायचं की पास्टर आता माझ्यावर अजिबातच काय मला विचारत नाही, And then that person should understand, Pastor doesn't ask me anything. म्हणजे आपला आता पत्ता कट झालेला आहे. And then we are not in the work now. हालेलुया. कामाची माणसं लागतात बॉसला नेहमी, And the boss requires बरोबर people to work. आहे? बिना कामाचे माणूस बॉस कधीच स्वतःजवळ ठेवत नाही. And boss doesn't like people who don't work. हालेलुया. Hallelujah. जरा जोरात म्हणा हालेलुया. हालेलुया. एकदा टाळ्या वाजवा, प्रभूच्या नावाला धन्यवाद द्या. मी लवकर येतो, And I come soon. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. And hold on fast to what you have so that no one can take your crown. आता तुम्ही स्वर्गीय स्थानावर बसवलेले आहात, And you're seated on the heavenly place. हे माहितीये का तुम्हाला? You know this. तुम्ही विश्वासाने बसवलेले आहात, And you are being seated there. म्हणजे तुमची जागा तिथं देवाने तयार करून ठेवलेली And आहे. your place is reserved there. म्हणूनच देव म्हणतो की तुम्ही स्वर्गीय स्थानावर काय केलेले, बसवलेले लोक आहात. That is your people who are seated on the heavenly place. हालेलुया. Hallelujah. मग आता काय करायचंय प्रियानो? So what do you have to do now? ती माझी जागा कोणी हिरावून घेऊ नये, No one should take my place. माझा मुकुट कोणी हिरावून घेऊ No one नये, should take my crown. म्हणजे माझं आहे ते दृढ धरून To राहा. hold on fast to what I have. जो विजय मिळवतो Who gets the victory? त्यास मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. I'll make a pillar in the temple of my God. तो तेथून कधी बाहेर जाणारच नाही. And he shall go out no more. त्यावर माझ्या देवाचे नाम स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम, माझ्या देवाचे नगर, त्याचे नाम आणि काय लिहिले पुढे वाचा. आणि माझे नाव हा. नवे नाव लिहीन. आत्मा मंडळास काय म्हणतो? हा ते पूर्ण वाचा ना वचन अगोदर. जो विजय मिळवितो हा विजय मिळवतो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन. स्तंभ करेन. तो तेथून कधी बाहेर जाणारच नाही. तो तेथून कधी बाहेर जाणारच नाही. त्यावर माझ्या देवाचे नाम, त्यावर माझ्या देवाचे नाव, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरूशलेम, नवे यरूशलेम, माझ्या देवाचे नगर, माझ्या देवाचे नगर, याचे नाम याचे नाम आणि माझे नवे नाम लिही. आणि माझे नवे नाम लिही. And Revelation 3 and 12, he who overcomes, I will make him a pillar in the temple of my God, and he shall go out no more. I will write on him the name of my God and the name of the city of my God, the new Jerusalem, which comes down out of heaven of my God, and I will write on him my new name. आत्मा मंडळास काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐको. And he who has an ear, let him hear what the Spirit says to the churches. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. कान आहेत की नाही सगळ्यांना? Do you have ears? ज्याला कान आहे तो ऐको. आणि म्हणून देवानं आम्हाला हे देहाचे कान तर आहेत, पण आत्मिक कान आम्हाला असणं फार गरजेचं आहे, ती देवाची वाणी ऐकण्यासाठी. And you have the ears in your body, but we need to have the spiritual ears to hear the voice of God. आहे. हालेलुया. Hallelujah. फार महत्वाचा आहे. It's important. ज्याला कान आहे तो ऐको. Who has ears, let him hear. देव आमच्या हिताच्या गोष्टी आमच्याशी बोलत असतो, And God always talk to us the things of our benefit. आणि त्या गोष्टी आम्ही समजून घेणं, And those things we need to understand, त्याच्यावर मनन करणं, meditate on the things, त्या अनुकरणात आणणं हे फार महत्वाचं and we आहे. should bring it to action. It is म्हणून important. देवाच्या नियमाविषयी आम्ही पाहिलं. So we see about the rules of God, नियमांचे महत्व आम्ही पाहिलं. importance of His commandments. नियम या शब्दाचा अर्थ आम्ही पाहिला. We saw the meaning of commandment, त्या नियमाच्या अर्थामध्ये, नियम या शब्दाच्या अर्थामध्ये चिकाटी हा एक त्याचा अर्थ आहे. and the one of the meaning is persistence, त्या चिकाटीविषयी आम्ही ऐकलं. and we heard about that. शिष्यांची कशी चिकाटी असावी ती आम्ही पाहिली. We saw how the determination of disciples आता should be. आपण मूळ मुद्द्याकडे येऊया. ते सगळे नियम शिकवण्याच्या मागचं एकच कारण आहे की देवाला देण्याविषयीचे पण काही नियम आहेत ते आम्हाला समजणं गरजेचं And the आहे. main topic here is we have to come to it that there are many rules about giving to God, नियमांचं तंतोतंत पालन होणं फार गरजेचं आहे. and the rules have to be followed to the book, त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीची तडजोड असता and there should कामा be no compromise in it. ज्यावेळेस एखाद्या कामावर
आमची नेमणूक होते, when we are appointed to some work, एखाद्या कंपनीमध्ये वर्कर म्हणून किंवा आणि ऑफिसर म्हणून किंवा कुठल्या गोष्टीने आम्ही जेव्हा त्याच्या आमची नेमणूक केली जाते, and when we are appointed as some worker or some position in a company, त्याच मी पाहतो त्या नियमांच्या त्या कंपनीच्या नियमांशी आम्ही बांधील राहतो. and we have to abide by the rules of the company, आम्ही पाहतो की त्याच्यामध्ये आणि ते काय अग्रीमेंट असतात ते साईन करावे लागतात. and we have to sign those agreements. त्याच्यामध्ये आम्ही पाहतो आणि सिलेक्शन ते आणि त्याच्या जो नेमणूक होण्याच्या अगोदर बऱ्याच टेस्ट असतात. And there are many tests before you get selected. लेखी असते, तोंडी असतात, And there's a written test, there's oral test, फिजिकल फिटनेस असतो. a physical fitness हे test. सगळ्यातून पार गेल्यानंतर मग आमची त्या ठिकाणं आणि त्या भरती होते किंवा नेमणूक होते. आणि ती नेमणूक होत असताना काही पेपर असतात, काही अग्रीमेंट असतं की त्याच्यामध्ये आणि त्या कंपनीचे नियम असतात त्या आणि ऑफिसचे नियमावली त्या ठिकाणी असते. And when you go through all this, you are selected, and after you're selected, there are many agreements which include the rules of the company. आणि खाली ज्याची नेमणूक झाली त्याची सही जी असतो करतो, And when the person who has been selected signs there, त्यावेळेस आम्ही पाहतो तो आणि मग कबूल करतो की त्या कंपनीच्या नियमाशी मी बांधील आहे किंवा बांधील राहील. and then he signs there, and that means that he is liable to follow the rules of the company. कुठल्याही नियमाला तडजोड नाही प्रियाने किंवा कुठल्याही नियमाला छेद त्याला देता येत नाही. So he cannot disobey any of the rules. आणि म्हणून आम्ही पाहतो ती साईन त्या ठिकाणी असते. So when the signature is there, मी त्या नियमाला बांधील आहे, I have to abide by the rules, मला ते नियम अटी मंजूर आहे. and I accept those rules and conditions. हालेलुया. आता ज्यावेळेस तुम्ही देवाच्या राज्यासाठी पाचारण तुम्हाला केलेलं When आहे, you're called for the kingdom of Christ, तर प्रियानो जो आणि सेवक जो वर्ग आहे, and the servant class, वचनाची सेवा करणारा, people who serve the word, उपासना आराधना लीड करणारा किंवा आणि choir मध्ये सहभागी असणारे, people who lead the worship, and members of the choir, मंदिराची जी इमारत आहे त्याचे आणि साफसफाई करणारे जे आहेत, people who clean the church building, कुठलेही सेवक असू द्या, all the servants, तो देवाच्या त्या पाचारणाचं त्या पाचारणाच्या नियमाला तो पूर्णपणे बांधील आहे. and he has to abide by all the rules of the calling of God. म्हणून मला ते काम एखादं दिलं तर प्रियानो त्या काम मिळालं ते आयुष्यभर मी ते काम केलं तर मला स्वर्गाचं राज्य आहे मिळेल असं नाही. If some work is given to me, I do all the work and I'll get the kingdom of heaven. It is not like that. देवानं येशूनं आपल्या शिष्यांना अधिकार दिले, And Jesus gave the authority to his disciples त्यांना रोग बरा करायचा अधिकार दिला, and to heal people, त्यांना सैतानाच्या बंधनातून लोकांना सोडवण्याचा अधिकार दिला, to deliver people from the bondage of the devil. आणि मोठ्या आनंदाने ते सगळे सेवेला निघाले. And with great joy they began serving. सेवा करताना त्यांना फार आनंद झाला. They had great joy while serving the Lord. येशूच्या नावाने रोग निघून जातात लोकांमधले. And in the name of Jesus, the evil spirit ran away from people. रोग The sicknesses went away from people. आणि आता पुढे बायबल असतं की आणि येशूच्या नावाने भूत निघून जातात. Further, the Bible says evil spirit ran away in the name of Jesus. त्यांना फार आनंद वाटला. And they had great joy. मग ते पुन्हा सगळं काम करून येतात येशूकडं. And with all the work, after they did the work, they came to Jesus. त्यांना वाटलं आता येशू खूप खुश होईल, And they felt Jesus would be happy with आम्हाला them. शाबासकी देईल, And he would say, good, well done. व्हेरी गुड असंच आता काम करत राहा. And he would say, good, and continue the work. देव ते येशू त्यांना म्हणतो, But Jesus says to them, भूते तुम्हाला वश होता त्यात आनंद मानू नका. and do not be happy that the evil spirit listen to you. आणि जगामध्ये काय काय लोकांनी तर स्पेशालिटी केलेली आहे. And there are many people who have been specialized in this in the world today. हे सेवक भूतांचे स्पेशलिस्ट, And this servant is a specialist to remove हा the evil सेवक spirit. काय आरोग्य देण्याचा स्पेशलिस्ट. And this servant is specialist to give healing. आता त्या आजारांमध्ये पण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल जसे आलेले आहेत ना, And there is a specialization in the sicknesses as well. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. Like multi-speciality hospitals. आज असं काय करायला लागलं? आवाज येत नाही का? कसं हे इकडनं जरा काय कसला स्पीकर म्हणतात त्याला? नाही तू काय म्हणतात फीडबॅकचा आहे ना, हां वाढव, येतो का आवाज? हां विनी असाल की माझ्यावर त्याला तिकडे तो लावत जातो हा स्पीकर, त्याला मग समजत नाही काय. आता मी कुठं होतो सांग बरं? मल्टी स्पेशल हाल म्हणून मला मेसेज चालू असलं की असं डिस्टर्ब आवडत नाही. हां मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आता आलेले आहे. And there are multi-speciality hospitals. हां मग त्याच्यामध्ये कसं असतं मस्त पॅनलवर सगळ्या डॉक्टरांची नावं लिहिलेली असतात. And there is a panel of doctors, हार्ट स्पेशालिस्ट, a heart specialist, किडनीचा a स्पेशालिस्ट kidney specialist, आणि पोटाच्या विकारांचा स्पेशालिस्ट, and a person who specializes in disease of stomach, नाक कान घसा स्पेशालिस्ट, and the ENT specialist. सगळे लिस्ट असते. And there is a long list. हालेलुया. Hallelujah. पण येशूनं आपल्या लोकांना अधिकार दिल्यानंतर असं काही सांगितलेलं नाही.
And Jesus gave the authority to his people, but he didn't tell something like this. त्यानं काय सांगितली, जा आणि माझ्या नावामध्ये लोकांना आरोग्य द्या. He said, go and heal the people in my name. कारण त्याला माहिती आहे, कान नाक घसा येशू म्हणतो मीच बनवलेला आहे. He says, ear, nose and throat, I've created it. पोटाची रचना मीच केलेली आहे. Created the stomach. पचन संस्था मीच बनवलेली I've आहे. created digestion system. मेंदूची क्रिया मीच तयार केलेली I've आहे. created the function of brain. किडनीचे फंक्शन मीच तयार केले, I've created त्याला the ते kidney दिलेलं आहे. function. हा, हार्टचं जे हार्टबीट असतात त्याचंही लय मीच तिथं दिलेले आहे. I've understood I've created the rhythm of the heartbeat. सगळ्या गोष्टीचा मी स्पेशलिस्ट आहे. I'm a specialist of everything. तेव्हा फक्त माझं नाव घेऊन जा. So just take my name. काय पण तुमचा त्या व्यक्तीचा आजार असू Whatever द्या, be the sickness, तो बरा झालेला it आहे. will be healed. पण जगामध्ये आता मात्र सेवकांची पण स्पेशालिटी आलेली आहे. But there are speciality of servants in the world. त्या सेवकाकडे जावा जरा, And go to that servant. कारण ते कॅन्सर He is स्पेशालिस्ट cancer specialist. आणि मग त्यांच्याकडे कॅन्सरचे भरपूर पेशंट झालेले आहेत, And many patients of cancer go to him. बरे झालेले आहेत. And they got healed. मग चालले तिकडे कॅन्सर. So they went to the cancer specialist. चला चेन्नईला जाऊ, I go to Chennai. तिथं डोळ्यांचे स्पेशलिस्ट There's an eye specialist there. हा, असं सगळं झालेलं आहे प्रिया. And these things are happening. अशी स्पेशालिटी सगळी वाढलेली आहे So speciality is आणि increasing. स्वतःची दुकानं थाटलेली आहेत. And we are creating shops of our own. बायबल मला काय सांगतं, Of what the Bible tells us. मनुष्याच्या पुत्राला इतकं उंच करा की राष्ट्रे त्याच्याकडे धाव घेतील. And edify the Son of Man so much that the nations will run to him. हालेलुया. Hallelujah. येशूनं विचारलं त्या अंधाला की मी तुला डोळे देऊ शकतो, तुझा विश्वास आहे का? And Jesus asked the blind, I can give you sight, do you believe? ज्यावेळेस तो म्हटला माझा विश्वास आहे, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलेलं आहे. And when he said, I believe, he said, your belief, your faith has healed you. देवाच्या सेवकानं जर कुठला रुग्ण तुमच्या जवळ आला, So servant of God, if any sick person comes to you, त्याला विचारा की येशू तुला सर्व रोगातून बरं करू शकतो, हा तुझा विश्वास आहे का? ask him, do you believe that Jesus can heal you of all your आणि sickness? तो जर म्हटलं की माझा विश्वास आहे, If he says, I believe, तर त्याच्या डोक्यावर हात ठेवा आणि म्हणा येशूच्या नावामध्ये सर्व व्याधीतून मुक्त हो, तो बरा झालेला असेल. हालेलुया. and lay hands on his head and say to him, in the name of Jesus, get free from all your diseases and he'll be healed. सामर्थ्य येशूच्या नावामध्ये आहे. Because the power belongs to the name of Jesus. हालेलुया. Hallelujah. जर विश्वास आहे तर म्हणा आमेन. If you believe, say amen. हालेलुया. Hallelujah. देवाचं सामर्थ्य आहे प्रियानो. It is the power of God. म्हणून त्या शिष्याला वाटलं की मी येशूकडे आम्ही ते सगळं सांगितलं, येशू खूप खुश होईल. That's why disciples say they came to Jesus and they thought Jesus would be very happy. येशू म्हणतो भूत तुम्हाला वश होता त्यात आनंद मानू नका, And do not be happy that you control the evil spirits. तर तुमचं नाव स्वर्गाच्या पुस्तकातील याविषयी आनंद बाळगा. But rejoice that your name is written in the book of life of heaven. म्हणजे भूत घालवणाऱ्या सेवकाला स्वर्गाचं राज्य मिळेलच असं नाही. So it is not so that the servant who drives away evil spirit will get the kingdom of heaven. अद्भुते चिन्ह चमत्कार करणाऱ्या सेवकाला स्वर्गाचं राज्य मिळेलच असं नाही. And servant who does signs and wonders, he'll get the kingdom of heaven. It is not so. हालेलुया. मोठमोठे रोग बरे करणाऱ्या व्यक्तीला स्वर्गाचं राज्य मिळेलच असं नाही. And people who heal big diseases, it is not sure to get the kingdom of heaven. ज्यावेळेस तुम्हाला पाचारण झालं, When you are called, तेव्हा तुम्ही त्या सर्व नियमाला बांधील आहेत आणि त्या सर्व नियमाचं पालन करून तुम्ही आयुष्यभर देवाची सेवा केली, तो स्वर्गाच्या राज्यासाठी पात्र व्यक्ती आहे. and you were tied to that commandment, and all your life you served the Lord, and He is eligible for the kingdom of heaven. म्हणून एक काहीतरी केलं आणि एक राहिलं तसं काय देवाला चालत नाही. And you do one thing, not the other. God doesn't like that. आमेन. Amen. हालेलुया. आमेन म्हणा. आणि त्याच्यासाठी काही देवाला तडजोड काही करण्याची आम्हाला तडजोड आम्ही करू शकत नाही. And for that, God doesn't like any kind of compromise. मग देण्याबद्दल जे धर्मशास्त्राचे नियम आहेत ते आम्हाला पाळणं गरजेचं आहे. So the commandments about giving, we have to follow them. तुम्ही सही जसे अलिखित देवाचे नियम आहे तसं तुम्ही अलिखित असं तुम्ही सही केलेली आहे. Like there are unwritten rules of God, in that way unwritten you have made the signature. तुम्ही जर तुमचं पाचारण स्वीकारलेलं आहे If you have accepted your calling, आणि त्याप्रमाणे काम तुम्ही करत आहात, if you are working towards तर that, बाकीच्या सर्व नियमाला तुम्ही बांधिलात, हा तुम्ही केलेला करार आहे. and that is a covenant you have made, that you have been tied to all the other आणि commandments, त्या नियमाला तुम्हाला बांधील राहणं गरजेचं आहे. and you have to be tied to all the commandments. मग धर्मशास्त्राचे नियम देण्याबद्दल, दान देण्याबद्दल काय आहे? So what are the commandments of God about giving? शिकूयात का सगळेजण? Do you want to learn this? फार तुम्हाला शिकायचंय, बाकीच्यांना काही शिकायचं नाही का? हो की नाही? तुमचा सगळा बँक बॅलन्स मी नील करणार आहे हे शिकवत असताना. And I'll make your bank balance nil while teaching this. पास्टर एकदम आता डेंजर झालेले आहेत.
असं काही समजू नका की आता काय हे असं देण्याबद्दल शिकवतो म्हणजे आमचे काही बँक बॅलन्स कमी करतात And don't- आणि काढून घेतात का काय? Don't feel like your bank balance would become empty if he's teaching all this. तुमच्या बँक बॅलन्सकडे माझं काही लक्ष नाही, I don't pay attention to the bank balance कारण माझा पुरवठा करणारा तो देव वरील त्याच्या भांडारातून सगळा पुरवठा करत असतो. because my provider provides me through his vessels. मी तुम्हाला देण्याबद्दल का शिकवत आहे? And why do I teach you about giving? कारण बायबल सांगतं द्या म्हणजे दिले जाईल. Bible says give and it will be given to you. हालेलुया. Hallelujah. जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. And whoever holds his hand back, he will reap in the same way. तो सरळ हाताने पेरणी करतो But whoever reaps with a weak hand, तो त्याप्रमाणे कापणी करेल. and he will reap it so. म्हणजे तुम्हाला ठरवायचंय काय करायचंय ते. So you have to decide what you have to do. हालेलुया. हालेलुया. अनुवादाचं पुस्तक याचा 16वा अध्याय 17 वचन. सगळ्यांना नियम शिकायचे आहेत का? सगळ्यांनी म्हणा हो, मला शिकायचं आहे आणि त्या शिकल्याप्रमाणे मला कृती करायची आहे. अनुवादाचं पुस्तक याचा 16वा अध्याय त्याचं 17 वचन. Deuteronomy 16 and 17. तुझा देव परमेश्वर या वाच त्यामाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे. वाचा. Every man shall give as he is able, according to the blessing of the Lord your God, which he has given you. पण या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतो The word of God tells us, तुझा देव परमेश्वर and your God, Lord your God, याने तुला बरकत दिली असेल according to the blessing is given you, त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे. in the same way every man shall give as he is able. हालेलुया. हालेलुया. त्याच्या अगोदरचं वचन वाचा बरं, 16 वचन. दरवर्षी 3 वेळा म्हणजे बेखमीर भाकरीचा सण, सप्तकांचा सण आणि मंडपाचा सण, या तिन्ही पर्वणीस तुझ्या सर्व पुरुषांनी तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथे त्या समोर जाऊन कोणी रिक्त असते परमेश्वरासमोर जाऊ नये. सण साजरा करत असताना बायबल मध्ये सांगतं कुणीही रिक्त हस्ते परमेश्वरासमोर जाऊ. हे कोण म्हणतं? कोण म्हणते? देव म्हणतो. एवढं तरी बोला की वचन सांगितलं म्हणजे देव म्हणतो की नाही? देव म्हणतो कुणी परमेश्वरासमोर माझ्यासमोर रिक्त हस्ते येऊ नका. आता देवाला काही कमी आहे का? सूर्य त्याचा, चंद्र तारे, आकाश त्याचं, त्या आणि स्वर्ग त्याचा, पृथ्वी त्याचे, पृथ्वी खालचे जे काही खनिज संपत्ती त्याचे, सोनं नाणं पैसा अडका सगळं काय तेच आहे. आणि ते एवढंच सगळं असलं तो काय म्हणतो? माझ्या समोर येताना रिक्त हस्ते येऊ नका. म्हण. And 16th verse, 3 times a year all your males shall appear before God, Lord your God, in the place which he chooses, at the feast of the unleavened bread, at the feast of the weeks, and at the feast of the tabernacles, and they shall not appear before the Lord empty-handed. आता या ठिकाणी सणांविषयी सांगितले तर सणांचा अभ्यास वेगळा आहे. So it is written about festivals and the study is different. पण सण साजरा करत असताना So while celebrating festivals, तर त्या ठिकाणी बायबल मला the सांगतं Bible tells us कुणी रिक्त असताना परमेश्वरासमोर जाऊ नये. no one should go before God empty-handed. रिक्त असताना जाऊ नये तर काय घेऊन जावं? आपलं अर्पण घेऊन जायचं So आहे. if you not go empty-handed, you should go with your offering. आपल्या उत्पन्नाचं प्रथम फळ किंवा आम्ही पाहतो आमचे श्रम जे केले त्याचं फळ घेऊन आम्हाला त्या ठिकाणी So जायचं the आहे. first fruit of your earning or the fruit of the hard work that you have done. रिक्त असताना देवासमोर येऊ नका हे देवाची आज्ञा आहे. Do not go before him empty-handed. म्हणून आम्ही जाताना रिक्त असते जाणार नाही. So we are not going empty-handed. आमची अर्पण आम्ही देवाच्या भांडारात आणणार आहे. To get our offerings in the vessel of God. आमचा दशमांश देवाच्या भांडारामध्ये आणणार आहे. Get our tithes in the vessel of God. त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला जी माझी ऐपत आहे त्याप्रमाणे मला ते द्यायचं आहे. So according to what I am able, I have to give to God. म्हणजे आम्ही अर्पण आणतो ती वेगळी, We get our offerings. आम्ही दशमांश आणतो तो वेगळा, Our tithes are different. आणि त्याच्या व्यतिरिक्त पुन्हा आम्हाला जे द्यायचं असेल ते आम्ही आमच्या ऐपतीप्रमाणे द्यावं. And apart from that, whatever we have to give as we are able to give. मागच्या आठवड्यामध्ये एका मुलीशी मी बोलत होतो. Last week I was talking to a girl ते एका चर्चच्या विषयी त्यांच्या चर्च विषयी सांगत होते. and she was telling me about a church. तर ते म्हणत होते की आमच्या चर्चमध्ये पास्टर असं करतात आणि आम्हाला दशमांश द्यायला लावतात, आम्हाला अर्पण आणायला लागतात, मग कधी कधी आमच्या हॉलचं भाडं आणि
आमची मंडळी छोटी आहे आणि मग भाडं द्यायचं असेल तर पास्टर आम्हाला परत सांगतात की आणि भाड्यासाठी आपल्याला पैसे कमी पडतात आम्हाला आणि त्याच्यासाठी पैसे एकत्र जमा करा. मग ते म्हणजे हे चुकीचं आहे की नाही? And they said, I have to give offerings, I have to give tithe, and sometimes you have to give the rent of the hall because the rent is too high and we have to collect money. मग तिला मी म्हटलं, Then I said to her, अगं मंडळीने चर्चच्या त्या इमारतीचं भाडं नाही द्यायचं तर कुणी द्यायचं? if the church should not give the rent, who should give? दशमांश देणं हा भाग वेगळा आहे. Giving tithes is different. चर्च अटेंड करताना चर्चमध्ये अर्पण देणं ते वेगळं आहे. Giving offerings in church on Sunday is different. आणि त्याच्या व्यतिरिक्त मंदिरासाठी लागणारी जी काही गरज आहे ती देणं वेगळं आहे. And apart from that, the whatever needs of the church are giving, that is different. बालक तुमच्याकडे चुकीची मागणी करत नाही. Pastor doesn't ask wrong thing to you. मंडळी छोटी आहे म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे की काय काय आहे. If the church is small, you know what it is. आम्हाला हे माहितच नव्हतं. We don't know this. मग शिकवलं नाही त्यामुळे माहित नाही. It's not taught to you, that's why you don't know. म्हणून शिकल्यानंतर आम्हाला माहिती मिळते. So we get knowledge after we learn. हालेलुया. Hallelujah. आम्ही कधी कधी म्हणतो की अरे ते पास्टर आता ह्या वेळेस चर्चचा वाढदिवस आहे त्यासाठी डोनेशन मागितलेलं आहे. And pastor will ask donation for the church anniversary. मग चला आता दशमांश नको द्यायला, आता तेच पाकिट त्याच्यावर लिहूयात वाढदिवस चर्चच्या वाढदिवसासाठी. So we won't give the tithes, we'll give it for the anniversary. मग हे देवाच्या नियमाला बसतं का? Is it acceptable to the हो rules का of God? नाही. हा It's not so. तो भाग वेगळा आहे, That part is different. हा भाग वेगळा आहे, This part is different. अर्पण भाग वेगळा आहे. Offering is आम्ही different. समजलं पाहिजे. You have to understand आणि this. आम्ही जर प्रभूमध्ये आहोत, If we are in God आम्ही जर देवाला विश्वास आहोत, and if you are faithful to God, तर आमची ऐपत कशी आहे? so what is our ability to खाली give? आहे, मधली आहे का वरची आहे? It is low, it is middle or on high. कुठली आहे? What is our ability? आमेन. आमच्या पित्याप्रमाणे आमची ऐपत असते की नाही? बरोबर आहे की नाही? माझे वडील जसे तशी माझी ऐपत And असते. our ability is according to our father. How our father is, मग so we. आमचा पिता कसा आहे तशी आमची ऐपत असायला पाहिजे की नाही? So how my father is, our ability should be like that. आणि तुम्हाला देण्यासाठी देवच पुरवठा करतो, And God will provide you to give. कारण देवाचा तो नियम आहे. But that is the rule of मग त्या God. नियमाकडे आम्ही लक्ष देणं We गरजेचं should pay आहे. attention to the तुझा देव commandment. परमेश्वर याने तुला बरकत दिली. आमेन म्हणा. दिली की नाही? सगळ्यांना बरकत दिलेली आहे की नाही? हा. आणि कुणाला बरकत दिली नसेल, मिळाली नसेल तर त्यांनी सावध राहा की काय मी चुकलेलो आहे. अर्पण बोल. And God, our Lord, has given you blessing, and Lord, who has not given the blessing, you have to introspect. आणि माझं काय चुकलं आहे? And where I've got wrong? अर्पण देण्यामध्ये मी कमी पडलो, In giving offerings, दशमांश आणण्यामध्ये मी कमी I'm पडलो, lacking even मी tithes. कुठं कमी पडलेलो Where do I आहे? lack? कारण देवानं मला बरकत द्यायचं कबूल केलं Because आहे. God has accepted to bless देवानं me. मला आशीर्वाद देण्याचं कबूल केलं And आहे. God has told His blessing me. तुझा देव परमेश्वराने तुला आणि बरकत दिली असेल त्या मानाने प्रत्येकाने आपल्या ऐपतीप्रमाणे द्यावे. And according to the blessing God has given you, like every man is able to give, he should give. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. मत्ते कृष्णवर्तमान याचा 5वा अध्याय आणि त्याचं 42 वचन. Matthew 5 and 42. जो तुझजवळ मागतो जो तुझ जवळ मागतो त्याला दे, त्याला दे. आणि जो तुझपासून उसने घेऊ पाहतो जो तुझपासून उसने घेऊ पाहतो त्याला पाठमारा होऊ नको. त्याला पाठमोरा होऊ नको. हालेलुया. परत एकदा वाचा. जो तुझजवळ मागतो जो तुझ जवळ मागतो त्याला दे, हा बस एवढं. जो तुझ्या जवळ मागतो त्याला दे. Give to him who asks you. हालेलुया. Hallelujah. आता या ठिकाणी देव तुम्हाला म्हणत आहे. So God is telling you here. काय म्हणत आहे? What is he telling? कोणी रिक्त असताना परमेश्वरासमोर जाऊ नये. And do not go before God empty म्हणजे handed. देव तुम्हाला अर्पण मागत आहे. So God is asking you offerings. हालेलुया. Hallelujah. त्याला कमी आहे म्हणून नाही, तो देवाचा स्वर्गीय राज्याचा नियम आहे. Not because he lacks, but it is the rule of the kingdom of जो heaven. मागतो त्याला तू दे. Whoever asks, give it to him. हालेलुया. Hallelujah. पण आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं So we आहे. need to understand आम्ही this. नीतिसूत्राच्या पुस्तकामध्ये नेहमी एक अध्याय वाचत असतो. In Proverbs we read always. हा मग काढा होता. तिसरा अध्याय आणि त्याच्यातलं 5 पासून काही वचन वाचा. तू आपल्या अगदी मनापासून तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, परमेश्वरावर भाव ठेव. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नको. तू आपल्या सर्व मार्गात तो आपल्या सर्व मार्गात त्याचा आदर कर, त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल. म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.
तू आपल्या दृष्टीने तो आपल्या दृष्टीने स्वतः शहाणा समजू नको, स्वतः शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर परमेश्वराचे भय धर आणि दुष्कर्मापासून दूर राहा. आणि दुष्कर्मांपासून दूर राहा. हे तुझ्या देहाला आरोग्य हे तुझ्या देहाला आरोग्य व हाडांना सत्व असे होईल. वाहनांना सत्व असे होईल. तू आपल्या द्रव्याने तो आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. हा परमेश्वराचा काय कर, सन्मान कर. आता म्हणजे याचा अर्थ काय की आम्ही जेव्हा देवाच्या नियमाप्रमाणे देवाला देतो तेव्हा मी काय करतो, देवाचा सन्मान करतो. And Proverbs 3:5 onwards. Trust in the Lord with all your heart. Lean not on your own understanding. In all your ways acknowledge him, and he shall direct your paths. Do not be wise in your own eyes. Fear the Lord and depart from evil. It will be health to your flesh and strength to your bones. Honor the Lord with your possessions and with the first fruits of your increase. तू आपल्या द्रव्याने व आपल्या सर्व उत्पन्नाच्या प्रथम फळाने परमेश्वराचा सन्मान कर. Honor the Lord with your possession and the first fruit of your increase. म्हणजे आम्ही अर्पण आणतो, आम्ही दशमांश आणतो, आम्ही इतर अर्पण मंदिरामध्ये आणतो, आम्ही काय करतो, आमच्या देवाचा सन्मान करतो. And we get the offerings and tithe in the church means we honor the Lord. आणि जे लोक देवाचा सन्मान करतात People who honor Lord, त्यांच्यासाठी काय आशीर्वाद आहे. what are the blessings for them? पुढे लिहिले 10व्या वचनामध्ये, म्हणजे तुझी कोठारे समृद्धीने भरतील, So your barns will full with plenty. तुझी कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहतील. Your vats will overflow with new wine. हा आशीर्वाद दिलेला आहे. This is the blessing. हालेलुया. Hallelujah. म्हणून आम्ही म्हणतो की अनुभव घेणं महत्वाचं आहे परमेश्वराचा. That's why we say experiencing the Lord is important. कारण आम्ही अनुभव घेतल्यानंतर म्हणू शकतो की परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया सनातन. Because once we experience, we can say God is good, His mercy endures forever. मग अनुभवानं आम्ही म्हणतो परमेश्वर चांगला आहे, त्याची दया सनातन So with आहे. experience, we say God is good, His mercy endures मग forever. देण्याच्या द्वारे जेव्हा आम्ही देवाचा सन्मान करतो, So through giving, when you honor God, आमची कोठार समृद्धीने भरणार आहे. our barns will be filled with plenty. आमची कुंडे नव्या द्राक्षरसाने भरून वाहणार Our आहे. vats will overflow with new wine. हालेलुया. Hallelujah. म्हणून आपल्या ऐपतीप्रमाणे आणायचं आहे. So according to our ability, we have to bring to God. हालेलुया. रिक्त हस्ते परमेश्वरासमोर येऊ नका. Do not come to God empty-handed. ही देवाची आज्ञा आहे. That is commandment of God. हालेलुया. Hallelujah. बाकीच्या गोष्टी पुढच्या रविवारी आपण Let पाहूया. us see the other things next time. आणि पुढच्या वेळेस आपल्या अजून थोड्याशा गहन गोष्टी शिकणार आहोत. And there are many more deep topics फक्त next आम्ही time. सांगितलेल्या गोष्टीकडे किंवा नियमांकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. Just we have to pay attention to the rules that have been told. नियमांकडे नीट लक्ष द्या. Pay attention to the commandments. नियमांचं पालन करा. Follow them. नाही तर आयुष्याच्या प्रवासामध्ये दुर्घटना होऊ शकते. Or in the journey of life, there can be accidents. प्रवासामध्ये हायवेला लिहिलेलं असतं, And नजर हाटी दुर्घटना घटी. there's written on the highway, if your eyes goes off the road, it will be an accident. कधी मी पाहतो जर आम्ही प्रवास करतो, And while we are journeying, आम्हाला अनेक ठिकाणी नियमांचे साईन असतात किंवा नियम अक्षरामध्ये लिहिलेले असतात there are प्रियानो. many signboards written there. हा किंवा लिहिलेले असतात प्रियानो. It's written there. काय साईन आम्हाला ते नियम सांगतं की इथं असं आहे, असं जायला पाहिजे. And there are some signs only which tells us where to go. काही साईन असे असतात की या रस्त्याने जाताना ओव्हरटेक करू नका. And there are some signs that you shouldn't overtake in this road. तो म्हणजे त्या ठिकाणी नियम सांगितलेला आहे. And the rule is mentioned there. काही ठिकाणी आज काही वळण धोक्याचं आहे. And there are some dangerous curves mentioned. त्या नियमांकडे आम्हाला लक्ष देणं We गरजेचं have to pay आहे. attention to the त्या rules. नियमांकडे जरा जरी दुर्लक्ष झालं If we disregard those तर rules, अपघात होण्याची शक्यता दाट असते. there is a big chance of having म्हणून accidents. देवाच्या मार्गामध्ये चालत असताना So while we are walking the way of the Lord, देवाच्या नियमांकडे लक्ष द्या. pay attention to His rules. त्या नियमांचं पालन तुम्ही करा. Follow those म्हणजे commandments. कुठल्या प्रकारची दुर्घटना किंवा कुठल्या प्रकारचं आणि आध्यात्मिक नुकसान तुमचं काही होणार So नाही. there won't be any accident or spiritual loss for जे you. आशीर्वाद देवानं तुम्हाला देव केलेले वचनाच्या द्वारे वचनाचरणाच्या द्वारे The blessings God has given through your ते act, सर्व तुम्हाला देव देणार God आहे. will give all of them to म्हणून you. देव काय सांगतो त्याकडे आम्ही लक्ष देणं So गरजेचं to pay आहे. attention what God is telling ते आम्ही us. पूर्ण विश्वास ठेवून त्याच्याप्रमाणे आम्ही त्याचं पालन करणं गरजेचं We have आहे. to keep all our faith and follow Him. एक गोष्ट लक्षात ठेवा, देव काही मनुष्य नाही की त्यांनी खोटं Pay बोलावं. attention to one thing, God is not man that He should बरं, lie. त्याची वाणी आम्ही लक्षपूर्वक ऐकावी, So we should listen to His voice म्हणजे carefully, आम्हाला आशीर्वाद मिळणार that we आहे. get His blessings. हालेलुया. Hallelujah. बाकीचे नियम पुढच्या वेळेस आपण बघूया. Let us see the other rules next time. याच आपल्या जागेवर आपण उठून उभं Let us राहूया. all stand in our places. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद Give देऊया. thanks to the name of the Lord. परमेश्वर चांगला आहे, Our God is good. त्याची दया His सनातन mercy आहे. endures forever. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. मी मोलवान आहे, And I am precious. येशूच्या रक्तानं मी शुद्ध केलेला आहे. I am purified by the blood of Christ. मी मोलवान आहे, I am precious. मी राजकीय याजक I am the आहे, royal priesthood.
priesthood. निवडलेला वंश आहे. I am the chosen मी generation. देवाचा स्वतःचा व्यक्ती आहे. And I am the person of God. हालेलुया. Hallelujah. देवा